आपल्या विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू आहे आणि या ठिकाणी अनेक विषयांवरती चर्चा होत आहे. एक तर नागपूर ही आपली उपराजधानी आहे आणि विदर्भाच्या प्रश्नांवर विशेष करून या ठिकाणी चर्चा होत असते, इतर विषयावर चर्चा होते. पण विदर्भाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा करण्यासाठी अधिवेशन असतं. तर आज मी या ठिकाणी आलेलो, मी या ठिकाणी मारलेला आहे विधिमंडळाचा फेरफटका. मी आज विधिमंडळाचा मारलेला आहे फेरफटका कारण मला द्यायचा आहे ठाकरे बुंदूला झटका. त्यामुळं या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपण माझा जो रिपब्लिकन पार्टी आहे, या रिपब्लिकन पार्टी जी आहे ती महायुतीमध्ये आहे आणि महायुतीला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळणार आहे. जरी आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो असलो तरी आमचा तो गणित कावा होता. आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिलो, पण नगर परिषदेमध्ये चर्चा फक्त आपल्या महायुतीची होती. त्यामुळं ठाकरे बंधूंची चर्चा नव्हती किंवा काँग्रेसची फार चर्चा नव्हती. त्यामुळे ठीक आहे. तर आता मात्र निर्णय घेण्यात आलेला आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार, रवींद्र चव्हाण यांनी चर्चा केलेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन सगळ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, 29 महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्रित लढण्याचं ठरलेलं आहे. त्याप्रमाणे त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला आपला हिस्सा मिळावा. अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची ताकद अनेक शहरामध्ये आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला काही जागा मिळाल्या पाहिजे या दृष्टिकोनातूनही मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळं आता हे अधिवेशन जे आहे ते आता उद्यापर्यंत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका 2-3 दिवसात अनाऊन्स होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईची महानगरपालिका जी आहे आमच्यासाठी अत्यंत अस्तित्वाची आहे आणि मुंबईमध्ये आणि सगळ्याच महानगरपालिका ज्या आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, त्या सगळ्या एकत्रितपणे लढण्याच्या संबंधाचा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळं महायुतीला प्रचंड अशा पद्धतीचं यश या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे हा महायुतीसोबत आहे आणि महायुतीला प्रचंड यश मिळवून देण्यासाठी माझा पक्ष सातत्यानं प्रयत्न करत राहणार आहे. माझा एक प्रश्न आहे. दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे, परंतु अद्यापही सरकार गंभीर दिसत नाही. तुमची काय भूमिका आहे? आता एकतर मागणी आहे, म्हणजे अनेक ठिकाणी बाबासाहेबांची नावं अनेक ठिकाणी म्हणजे स्टेशनला नाही आहे, परंतु अनेक ठिकाणी बाबासाहेबांची पुतळे आहेत, बाबासाहेबांचं नाव आहे, तेवढं मोठं नाव आहे. त्यामुळं काही लोकांची मागणी आहे, त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. मी मागे मागणी केली होती की मुंबई ते सेंट्रलला, कारण मुंबई सेंट्रल जंक्शन आहे, त्यामुळे एखाद्या जंक्शनला बाबासाहेबांचं नाव असलं पाहिजे. तर अद्याप काही तो निर्णय झालेला नाही आहे. त्यामुळे लोकांच्या भावना अशा आहेत की जे चैत्यभूमी तर दादरच्या बाजूला आहे, त्यामुळं दादरला नाव मिळावं अशा पद्धतीची आपली लोकांची मागणी आहे. आणि हा विषय राज्य सरकारचा आहे. म्हणजे जरी रेल्वे स्टेशन जरी ते केंद्राच्या अखत्यारीमध्ये असलं तरी नाव कोणाला द्यायचं त्या संबंधाचा निर्णय घेण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे. त्यामुळे मी एकदा मुख्यमंत्र्यांशी बोलून पक्षाची भूमिका बाबासाहेबांचं नाव त्या दादरला मिळत असेल तर आनंदच आहे. म्हणजे लोकांची मागणी पण आहे आणि दादर स्टेशनला बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे अशी अनेक लोकांची मागणी आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या महायुती म्हणून लढण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे स्वबळावर लढून तेवढ्या जागा आम्हाला निवडून येणं अशक्य आहे. त्यामुळं मुंबईसाठी आम्हाला एक 15-16 जागा मिळाल्या पाहिजे, तर नागपूर म्हणजे 7-8 जागा मिळाल्या पाहिजे. त्या पद्धतीनं आमचा प्रयत्न सुरू आहे. आज आमच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली विदर्भाच्या आणि महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना आपण तसे सूचना दिलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी आमची ताकद असेल त्या ठिकाणी ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे. आता विरोधी पक्ष नेता जो आहे त्याला जे संख्या असते त्या संख्येवरती विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी देण्यात येते. त्यामुळं सध्या महाविकास आघाडीकडे तेवढी मोठी ताकद नाही आहे आणि त्यामुळे टेक्निकल त्यामध्ये अडचण आहे. त्यामुळं जर विरोधी पक्षांना नेता बनवायचा असेल तर ते नियम बदलावे लागतील. त्यामुळं सध्याच्या नियमाप्रमाणे जेवढी संख्या असायला पाहिजे तेवढी संख्या महाविकास आघाडीची नसल्यामुळं
त्या ठिकाणी ती अडचण झालेली आहे. आमच्या पार्लमेंटमध्ये असं तर झालं होतं की काँग्रेस पक्षाला फक्त ते 40-45 जागा असायच्या आणि त्यामुळे त्यांनाही ते पद मिळालं नव्हतं. पण यावेळेला 2024च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 99 जागा मिळाल्या आणि त्या ठिकाणी आता राहुल गांधी अपोजिशन लीडर आहे. त्यामुळं इथला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय संख्या कमी होऊ शकते का, त्याचा विचार अध्यक्षांनी करावा, सरकारने करावा आणि हाऊसमध्ये विरोधी पक्षनेता असला पाहिजे असं माझं मत आहे.